काळ्या कोटातले हे आहेत नांदेड शहरातले केशव हनुमंते। अरे पण हे काय, कोट काढून ते चक्क सायकल रिपेअरिंग आणि पंक्चरच्या दुकानात काम करतायत। कारण केशव हनुमंते छोटस पंक्चर दुकान चालवतात। आपल्या मुलीची सोयरीक मोडल्याच्या वेदनेतून त्यांनी या वयात वकील होण्याची किमया करून दाखवली। केशव हनुमंते यांची मोठी मुलगी धनश्री सायकल रिपेअरिंग आणि पंक्चर काढण्याचं काम करतात। हीच गोष्ट केशव हनुमंते यांना सलत होती, म्हणून आपल्यावरचा हा डाग पुसण्याची जिद्द मनी बाळगूनच पदवीधर असलेल्या केशव यांनी 2013 मध्ये LLB ला प्रवेश घेतला आणि ते पहिल्याच प्रयत्नात वकीलही झाले। अगोदर ज्याकडून माझ्याकडे पाहुणे यायचे, पण मुलीची वडील काय करतात ही विचारपूस करायचे। पण मुलीच्या वडील जेव्हा सायकल रिपेअरिंग काम करतात, आज जेव्हा त्यांना कळायचं हो ठीक आहे येतो, मुलगी शिकल्या पण मुलाच्या वडील असं उद्या विचारलं तर सासरे काय करतात तर सायकल रिपेअरिंग काम करतात असं सांगून ते निघून जायचे। म्हणजे परत दुसऱ्याकडून मला मेसेज यायचे की तुझे असे असे करतात। पण याच्यामध्ये थोडासा मला धक्का पोहोचला आणि मी LLB ला सुरुवात केली 2012 मध्ये आणि 2015 मध्ये माझे LLB पूर्ण 3 वर्षात कंप्लीट झाले माझं। दिवसभर पंक्चरच्या दुकानात काम केल्यानंतर रात्री 2-3 वाजेपर्यंत केशव हनुमंते LLB चा अभ्यास करायचे। पंक्चरचं काम करत ते दिले परीक्षा आणि त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, काही नाही। त्यानं रातना दिवस अभ्यास करत होते, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करत होते। वडील पंक्चर काढण्याचं काम करतात म्हणून उच्च विद्या विभूषित धनश्रीला आधी नाकारणाऱ्या मुलांचीच स्थळं आता तिला सांगून येऊ लागली। अशातच धनश्रीची आता सोयरीकी झाली आहे। मात्र आपल्यासाठी दिवस रात्र एक करून वकील झालेल्या वडिलांबाबत धनश्रीच्या मनात अपार अभिमानाची भावना आहे। मला चांगला जॉब मिळेल, चांगलं घर मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं आणि तसेही चांगले येत होते। पण त्यांचं काम पाहून त्यांनी सरळ अशी नकार देत होते आणि जेव्हा त्यांचं LLB झालं तेव्हा त्यांच्या मागे लाईन लागली होती, आमच्या मुलाला करता का, इकडे चांगला मुलगा आहे तिकडे चांगला मुलगा आहे, मग अशी लाईनच लागली होती। आणि आता माझं म्हणजे लग्न पण ठरलेलं आहे आणि 15 मेला लग्न आहे। समाजात आजही संस्कारांपेक्षा घराणं प्रतिष्ठा पाहून सोयरीक जमवली जाते। त्या सर्वांच्या डोळ्यात कर्तृत्ववान केशव हनुमंते यांनी झणझणीत अंजन घातलंय। कारण कोणतंही काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।